नमस्कार मित्रांनो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत दिनांक 15 जून 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. तत्पूर्वी आजच्या दिवसाचा जो पंचांग आहे त्या संदर्भातला विचार करू. आजचा जो दिवस आहे सोमवारचा आहे. पराभव नाम संवत्सर आहे. सूर्याचं उत्तरायण चालू आहे. ग्रीष्म ऋतू आहे. ज्येष्ठ महिन्याची अमावास्या आहे. नक्षत्र मृग आहे. योग शूल आहे. दिवसाचा जो कर्ण आहे तो नाग आहे आणि जो रात्रीचा कर्ण आहे तो बवा आहे. आजच्या दिवसाचा जो गुलिक काल आहे तो सुरुवात होईल दुपारी 2:09 ते 3:50 आणि अभिजित मुहूर्त दुपारी 12:03 ते 12:51 असणार आहे. कुलिक काल आणि अभिजित मुहूर्त दिवसाचे शुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय तुम्ही घेऊ शकता. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो राहू काळ आहे तो सुरुवात होईल सकाळी 7:22 ते 9:04 आणि यमगंड काळ सकाळी 10:45 ते 12:27 असणार आहे. राहू काळ आणि यमगंड काळ दिवसाचे अशुभ कालावधी समजले जातात. यामध्ये कुठल्याही प्रकारचं महत्त्वपूर्ण काम किंवा निर्णय घेऊ नका. याचप्रमाणे आजच्या दिवसाचा जो चंद्र आहे हा चंद्र वृषभ राशीमध्ये भ्रमण करेल. हा चंद्र रवी बरोबर युतियोग करेल. सकाळी 8:41 हा चंद्र मिथुन राशीमध्ये भ्रमण करेल आणि नेपच्यूनशी केंद्र करेल. आजच्या दिवशी शुक्र आणि हर्षलचा लाभ योग सुद्धा होणार आहे. ही ग्रहस्थिती लक्षात घेऊन 12 राशींचा राशीफळ काय असेल त्या संदर्भातली चर्चा आता आपण सुरुवात करू. सर्वात पहिली जी रास आहे ती आहे मेष रास. मेष राशीच्या द्वितीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करेल. सकाळी 8:41 हा चंद्र तुमच्या तृतीय स्थानात भ्रमण करेल आणि व्ययातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. चतुर्थातील शुक्र आणि द्वितीयातील हर्षल हे परस्पर लाभ योग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी तुमचं फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. प्रवास योग जास्त संबोधत. आरोग्याकडे लक्ष द्या. मात्र भविष्य संबंधातील निर्णय घेताना थोडा विचार करणं, काळजी घेणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये घरातील व्यक्तींशी नातेसंबंध सुधारतील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. यानंतरची जी रास आहे ती आहे वृषभ रास. वृषभ राशीमध्ये चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणार रवी बरोबर हा चंद्र युतियोग करेल. सकाळी 8:41 हा चंद्र द्वितीय स्थानात भ्रमण करेल आणि लाभातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तृतीयातील शुक्र आणि तुमच्याच राशीतील हर्षल हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचे दिसून येईल. काही उत्तम लाभ तुम्हाला आजच्या दिवशी मिळू शकतील. मात्र खर्चावरती नियंत्रण ठेवा. गुंतवणूक महत्त्वपूर्ण करणं टाळा. येणारे 2 ते 3 दिवस खूपच महत्त्वपूर्ण आणि शुभप्रदायी असणार आहेत. काही महत्त्वपूर्ण घटना तुमच्या बाजूने होताना दिसेल. तुमचे अंदाज अचूक ठरतील. याचप्रमाणे कमिटमेंट प्रॉमिसेस किंवा महत्त्वपूर्ण निर्णय तुम्ही येणाऱ्या 2 ते 3 दिवसात निश्चितपणे घेऊ शका. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मिथुन रास. मिथुन राशीच्या व्ययस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करेल. सकाळी 8:41 हा चंद्र तुमच्याच राशीमध्ये भ्रमण करेल. दशमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. द्वितीयातील शुक्र आणि व्ययातील हर्षल हे परस्पर लाभयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड कॉन्फिडन्स खूप चांगल्या प्रकारचा दिसून येईल. याचप्रमाणे महत्त्वपूर्ण निर्णय सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी घेऊ शकता. कार्यक्षेत्राच्या संदर्भातले महत्त्वपूर्ण कामं करताना थोडासा विचार करणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ संभवता. यानंतरची जी रास आहे ती आहे कर्क रास. कर्क राशीच्या लाभ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवी बरोबर हा चंद्र युतियोग करेल. सकाळी 8:41 हा चंद्र तुमच्या व्ययस्थानात भ्रमण करेल आणि भाग्यातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. तुमच्याच राशीतील शुक्र आणि लाभातील हर्षल हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ तुम्हाला संभवतात. मात्र फिरणं वगैरे जास्त होईल. महत्त्वपूर्ण कामं करण्याकडे कल राहील. मात्र कुठल्याही प्रकारचे महत्त्वपूर्ण निर्णय आजच्या दिवशी घेऊ नका. थोडासा स्ट्रेस जाणवेल. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर सुद्धा दिसून येईल.
येणारे 2 ते 3 दिवस मात्र अतिशय महत्त्वपूर्ण शुभफलदायी असणार आहेत. काही चांगले लाभ मिळतील, महत्त्वपूर्ण कामं तुमची मार्गी लागू शकतील. याचप्रमाणे अनपेक्षित लाभ मिळतील, काही महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटसुद्धा शॉर्ट टर्ममध्ये होतील. दिवस आजचा तुमच्यासाठी संमिश्र स्वरूपाचा दिसून येईल. यानंतरची जी रास आहे ती आहे सिंह रास. सिंह राशीच्या 10व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सकाळी 8:41 हा चंद्र लाभ स्थानात भ्रमण करेल आणि अष्टमातील नेपच्यून बरोबर केंद्र करेल. व्ययातील शुक्र आणि दशमातील हर्षल हे परस्पर लाभयोग करणारे दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील, मात्र खर्चावर नियंत्रण ठेवा. महत्त्वपूर्ण इन्व्हेस्टमेंटच्या संदर्भात काळजी घ्या. याचप्रमाणे येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये सुद्धा जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडतील की ज्या शुभफलदायी राहतील. यानंतरची जी रास आहे ती आहे कन्या रास. कन्या राशीच्या भाग्यस्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणारा रवी बरोबर हा चंद्र युतियोग करेल. सकाळी 8:41 हा चंद्र तुमच्या दशम स्थानात भ्रमण करेल आणि सप्तमातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. लाभातील शुक्र आणि भाग्यातील हर्षल हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्यासंबंधी काही महत्त्वपूर्ण घटना घडामोडी घडू शकतील. याचप्रमाणे तुमच्या कामाचे वाहवासुद्धा होऊ शकेल. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही चांगले उत्तम लाभ मिळतील, अनपेक्षित लाभ मिळतील. अचानकपणे काही गोष्टी आधी केलेल्या तुमच्या मार्गी लागू शकतील. दिवस आजचा तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे तुळरास. तुळ राशीच्या 8व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सकाळी 8:41 हा चंद्र तुमच्या भाग्यस्थानात भ्रमण करेल आणि षष्ठातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रयोग करेल. दशमातील शुक्र आणि अष्टमातील हर्षल हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आज तुमचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जे कामं हाती घ्याल ते अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा उरक दांडगा राहील. मात्र थोडं फिरणं वगैरे जास्त होऊ शकेल. थोडं आरोग्याकडे लक्ष द्या. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काय अनपेक्षित लाभ तुम्हाला मिळू शकतील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संदर्भातले काही कामं सहजपणे पूर्ण होताना दिसतील. आजचा दिवस तुमच्यासाठी भाग्यशाली असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे वृश्चिक रास. वृश्चिक राशीच्या सप्तम स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सकाळी 8:41 हा चंद्र तुमच्या अष्टमात भ्रमण करेल आणि पंचमातील नेपच्यून बरोबर केंद्रयोग करेल. भाग्यातील शुक्र आणि सप्तमातील हर्षल हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी खास करून स्वतःच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. आरोग्याच्या संदर्भातले काही त्रास अचानकपणे डोकं वर करू शकतील. नवीन कामाची सुरुवात करू नका. प्रलोभनाच्या मागे लागू नका. मात्र येणाऱ्या 2 ते 3 दिवसात वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. काही चांगले उत्तम लाभ मिळू शकतील. वैवाहिक जोडीदारावर बाहेर केला जाण्याचा योग सुद्धा संभवतो. यानंतरची जी रास आहे ती आहे धनुरास. धनुराशीच्या 6व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सकाळी 8:41 हा चंद्र तुमच्या सप्तमात भ्रमण करेल आणि चतुर्थातील नेपच्यून बरोबर केंद्रयोग करेल. अष्टमातील शुक्र आणि षष्ठातील हर्षल हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. खास करून वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध आजच्या दिवशी सुमधुर राहतील. वैवाहिक जोडीदाराच्या आरोग्याकडे थोडंसं लक्ष देणं गरजेचं राहील. येणाऱ्या 2 ते 3 दिवसात काही अनपेक्षित लाभ सुद्धा मिळू शकते. दिवस आजचा तुमच्यासाठी शुभफलदायी असाच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे मकर रास. मकर राशीच्या 5व्या स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सकाळी 8:41 हा चंद्र षष्ठात भ्रमण करेल आणि तृतीयातील नेपच्यून बरोबर केंद्रयोग करेल. सप्तमातील शुक्र आणि पंचमातील हर्षल हे परस्पर लाभयोग करणार आहेत. दिवस महत्त्वपूर्ण राहील. थोडं आरोग्याकडे आजच्या दिवशी लक्ष देणं गरजेचं राहील. मानसिक तणाव हा थोडाफार जाणवू शकेल. महत्त्वपूर्ण निर्णय घेताना थोडी काळजी घेणं गरजेचं राहील.
येणाऱ्या 2 ते 3 दिवसामध्ये वैवाहिक जोडीदाराचे नातेसंबंध सुमधुर राहतील. याचप्रमाणे जर नवीन रिलेशनशिप बनवायची असेल तरी सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस तुमच्याकरता उत्तमच असणार आहे. यानंतरची जी रास आहे ती आहे कुंभ रास. कुंभ राशीच्या चतुर्थ स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथे असणाऱ्या रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सकाळी 8:41 नंतर हा चंद्र तुमच्या पंचम स्थानात भ्रमण करेल आणि द्वितीयातील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्रित करेल. षष्ठातील शुक्र आणि चतुर्थातील हर्षल हे परस्पर केंद्र करणार. दिवस अतिशय महत्त्वपूर्ण राहील. असेलचा मूड, कॉन्फिडन्स आणि एनर्जी खूपच चांगल्या प्रकारचे दिसून येईल. जी कामं हाती घ्याल ती अगदी सहजपणे हातावेगळी करू शकाल. कामाचा उरकसुद्धा दांडगा राहील. जर तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर काही चांगले लाभ मिळतील. मात्र ज्या गर्भवती महिला आहेत त्यांनी स्वतःच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. जे तुमचं कार्यक्षेत्र आहे त्या संबंधी काही कामं येणाऱ्या 2 ते 3 दिवसात मार्गी लागू शकतील. यानंतरची जी रास आहे ती आहे मीन रास. मीन राशीच्या तृतीय स्थानात चंद्राचं भ्रमण आहे. तिथेच असणारा रवीबरोबर हा चंद्र युतियोग करेल. सकाळी 8:41 नंतर हा चंद्र चतुर्थात भ्रमण करेल. तुमच्याच राशीतील नेपच्यून बरोबर हा चंद्र केंद्र करेल. पंचमातील शुक्र आणि तृतीयातील हर्षल हे परस्पर अवयोग करणार आहे. दिवस महत्त्वपूर्ण राहील. आजच्या दिवशी घरातील व्यक्तींबरोबरचे नातेसंबंध सुधारतील. मात्र त्यांच्या आरोग्याकडे थोडं लक्ष देणं गरजेचं राहील. वास्तूच्या संदर्भातली महत्त्वपूर्ण कामं तुम्ही हाती घेऊ शकता. येणार 2 ते 3 दिवस अतिशय महत्त्वपूर्ण आणि शुभफलदायी असणार आहेत. जर तुम्ही नवीन रिलेशनशिपमध्ये असाल तर अर्थातच दोघांमध्ये नातेसंबंध उत्तम दिसून येतील. शेअर मार्केटमध्ये ट्रेड करत असाल तर अचानकपणे काही लाभ शॉर्ट टर्ममध्ये अतिशय चांगल्या प्रकारचे दिसून येतील. ज्या गर्भवती महिला आहेत त्यांच्याकरता सुद्धा येणारे 2 ते 3 दिवस उत्तमच असणार आहे. तर मित्रांनो, हे होतं दिनांक 15 जून 2026 करताचा संपूर्ण राशीफळ. धन्यवाद.